7/12/2023 रोजी मी उपोषणाला बसलो होतो. 13/7/2023 रोजी उपोषण समाप्त झालं. त्याचे आश्वासन दिलं होतं मी तुमच्या सर्व ज्याचा बा मी उपोषणाचा जे मागण्या केल्या आहे तुम्ही त्याचा पूर्ण निर्णय भेटून जाईल. अचलपुर धोतरखेड़ा निवासी किसान विनायक गुल्डे द्वारा खेत में पेड़ काट दिए जाने व रास्ता बनाए जाने के साथ ही 2 पुलिस कर्मचारियों की शिकायत करते हुए 7 दिसंबर से उप विभागीय अधिकारी कार्यालय के सामने अनशन जारी किया था, जिसके 7 दिनों के बाद पत्रकारों की मध्यस्थता से किसान विनायक शंकरराव गुल्डे का जारी अनशन अचलपुर के उप विभागीय पुलिस अधिकारी अतुल कुमार नवगिरे ने आश्वासन देकर छुड़वाया था। अब 24 दिनों के बाद अनशनकर्ता विनायक गुल्डे ने उप विभागीय पुलिस अधिकारी से बात की और दिए गए आश्वासन की बात बताई। वह अपनी मांगों पर अड़े हुए हैं। उप विभागीय पुलिस अधिकारी से न्याय की गुहार लगाई। मी आज मागणी करण्यासाठी एसडीपीओ साहेबांसमोर हजर झालो. तिथं असताना म्हटलं की तुम्ही ग्रामपंचायतमध्ये घेऊन तंटामुक्तीचा अध्यक्ष याला बोलून मीटिंग घ्या, तुमचे प्रश्न सवाल होतील. त्याच्यात माझ्या शेतीचं एवढं मोठं नुकसान होऊनही काहीच भेटलं नाही. आमच्यावर खोट्या केसेस केल्या पोलीस स्टेशन चव्हाण साहेबांना. वेरुळकर साहेबाची बदली करून देतो, बीड जमदारची बदली करून देतो, झालटीची आम्ही केसेस करू. त्यांनी काहीच केलेलं नाही आहे त्याच्यात. काहीच केलेलं नाही आहे. आमच्यावर खोट्या केसेस केल्या आणि खोटं असंच धमकवलं फक्त आम्हाला, दुसरं काहीच नाही. मागचे जे गुन्हे होते त्याच्यातही काहीच नाही झालं. आजपर्यंत आमच्यावर जे खोट्या केसेस आहे ते वावराचे नुकसान आम्हाला आश्वासन देत आले पोलीसवाले, आम्ही तुम्हाला शेतीचा मोबदला देऊ, पण काहीच केलं नाही पोलीसवाल्यांनी. असं याची पूर्ण हे आले पोलीसवाले. आम्हाला जर बदली जर झाली नाही हे झालटी आणि विरुळकरची इथं आमरण धन उपोषण करणार नाही. तुमचं पूर्ण नाव काय? माझ्या पूर्ण नाव आहे विनायक शंकरराव गुडदे. तुमचा वावर कोणी लागेल? धोतरखेडा शिवारात. मौजा धोतरखेडा. गट नंबर 105-297. म्हणजे आतापर्यंत जे तुम्हाला आश्वासन भेटलं होतं सगळं खोटं भेटलं. पहिले दिलं उपोषणाची हे दिली होती, दिली प्रत, सगळं खोटं आम्ही करून देऊ, हे करू तसं करू, काहीच केलेलं नाही आहे. आता तुमची मागणी काय आहे? मागणी आम्हाला माझी मागणी आहे झालटे विरुळकर इथून गावातून बदली झाल्याशिवाय कोरतवाडा पोलीस स्टेशनमधून माझं काहीच मन समाधान होणार नाही. माझ्या शेताची नुकसान जर भेटली नाही मी तर शेवटी आत्मदहन करून टाकन. म्हणजे तुमचं शेवटचं आत्मदहन करणार. हार्ट पेशंट आहे, आत्मेलो तरी चालत. तेच मागणी आहे माहिती त्याची.